नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आज जरूळ या गावात आलेलो होतो। तर श्री गणेश नर्सरी, तर या दादांच्या नर्सरीवरती आलो होतो आम्ही मिरच्या आणि वांग्याचे रोपं घेण्यासाठी। तर या दादांची इथे नर्सरी आहे श्री गणेश म्हणून, जरूळ या गावामध्ये, मुक्काम पोस्ट जरूळ, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। तर आम्ही या दादांकडून आज रोप घेतलेला आहे आणि इथं कोणकोणत्या प्रकारची रोपं आहेत तर मी तुम्हाला दाखवतो। आणि सर्वात प्रथम म्हणजे हे दादा सांगतील, तुम्हाला बोलतील। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपल्याकडं हे दादा आले होते, तर त्यांनी आपल्याकडून वांग्याचे आणि मिरचीचे रोपं चालवलेले आहेत। आणि त्याचप्रमाणे आपल्याकडं भाजीपाल्याचे जवळजवळ सर्वच रोपं, टरबूज, खरबूज, काकडी, वांगे, मिरची, कोबी, या टोमॅटो या प्रकारचे सर्व रोपे तयार करून मिळतात प्रोट्रेमध्ये ऑर्डरप्रमाणे। तरी तुम्हाला जर भाजीपाल्यासाठी रोपे वगैरे लागत असले तर अवश्य संपर्क करा। धन्यवाद। तर मी तुम्हाला पुढील रोपं दाखवतो। धन्यवाद। तुमचा नंबर मागून नेमकं कॉम्प्लेट हाडून गेला, वैजापूरला गेलो नाही आणता। तर ही मिरची आहेत, मिरची भरपूर अशी लावलेली आहेत त्यांनी आणि मस्तपैकी हा प्लॉट तयार केलेला आहे। आणि श्री गणेश नर्सरी, मुक्काम पोस्ट जरूळ, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। तर एक वेळेस नक्की अवश्य भेट द्या आणि आपल्याला जी रोपं लागतात ती आपल्याला ऑर्डरप्रमाणे मिळतील। आणि इथं टमाट्याचे पण रोपडे आहेत, टमाटोचे पण। तर नर्सरीमध्ये भरपूर असे रोपटे तयार केलेले आहेत आणि दिवाळी असल्यामुळे त्यांचे हे सर्व मेंबर, कामगार मंडळी तर सर्व दिवाळीच्या सुट्टीवर आहेत। आणि हे फ्लावर आहेत। आणि टरबूज आणि खरबूज हे दोन्हीही आपल्याला ऑर्डरप्रमाणे मिळतील। तर श्री गणेश नर्सरी जरूळ एक वेळेस अवश्य भेट द्या शेतकरी बांधवांनो। आणि झेंडू पण लावलेले आहेत श्री गणेश नर्सरीमध्ये आपल्या जरूळ गावामध्ये। एक वेळेस अवश्य भेट द्या शेतकरी बांधवांनो। आणि ही पण बघा शेतकरी बांधवांनो, ही काकडीचे पण रोपं मस्तपैकी तयार केलेले आहेत। तर एक वेळेस अवश्य भेट द्या। एखादं रोप काढून असं मुळ्या आणि हे बघा, मोठा हे पण टरबूज आहेत। हे बघा, या दादांनी हे रोपडं आपल्याला दाखवलेलं आहे टरबुजाचं। शेतकरी बांधवांनो, एक वेळेस भेट द्या या दादांना आणि तुम्हाला जसे रोपं लागतील त्याप्रमाणे तुम्हाला तयार करून मिळतील शेतकरी बांधवांनो। हे बघा, भरपूर जारवा आहेत त्याला। तर अशी छान अशी मस्त रोपडी तयार केलेली आहेत।